आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया। कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी। महाधिवक्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश होते। कबूतरखान्यावर बंदी कायम, यापुढे कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष। जैन समाजाला राष्ट्रीय जैन महासंघाकडून शांततेचं आवाहन। कबूतरखान्यांसंदर्भातील सुनावणीनंतर जैन समाजाची महत्त्वाची बैठक आणि त्यानंतर जैन समाज आंदोलनाची दिशा ठरवणार। दादर परिसरातील जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद। मराठी एकीकरण समितीनं कबूतरखाना इथं आंदोलनाची हाक दिल्यानं खबरदारी। दादर कबूतरखाना परिसरातील दुकानं दुपारी 1 पर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश। कबूतरखाना प्रकरणी उद्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। उद्या येणाऱ्या निर्णयावर पुढची दिशा ठरवणार जैन महासंघ अध्यक्ष ललित गांधींची प्रतिक्रिया। तोपर्यंत संयम बाळगण्याचंही जैन बांधवांना आवाहन केलं। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ थोड्याच वेळात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। दरम्यान याआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांनी नोटिसा पाठवल्या। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। दादरमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी गोवर्धन देशमुख रवाना। कबूतरखाना हटवला पाहिजे, देशमुख यांची प्रतिक्रिया। 14 ऑगस्टला वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 ची चावी वाटप कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं। त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिंदे असताना हे काम सुरू होतं आणि आता मुख्यमंत्री फडणवीस असताना फेज 1 चं काम पूर्ण झालंय। त्यामुळे श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता। तर मुंबईमध्ये स्वतःचं आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी गिरगाव चौपाटी इथल्या वीर भवन इमारतीमध्ये धनंजय मुंडेंच्या नावे घर। विधानसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या सदनिकेचा उल्लेख आहे। मुंबईमध्ये घर नसल्यानं सरकारी निवासस्थानात राहत असल्याची मुंडेंची माहिती। दरम्यान धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी असल्यानं छगन भुजबळ मात्र घराच्या प्रतीक्षेत। मराठा समाज आणि छावा संघटनेचे पदाधिकारी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। खालिद शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार। पुण्याचा बॉस कोण हे दाखवण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये स्पर्धा सुरू। आमदार रोहित पवारांचा निशाणा। पुणे जिल्ह्यात 3 नव्या महापालिका होणार असल्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन वळवी प्रवेश करणार। लवकरच प्रवेशाची तारीख जाहीर होणार। महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यात लागू शकतात। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। तर रिपब्लिकन पार्टीला किमान 20 जागा तरी मिळाव्यात। आठवलेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत भाष्य केलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचा आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या त्रिमूर्ती चौकात समारोप। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार। भाजपनं कमंडल यात्रा काढून ओबीसी आरक्षणाचा विरोध केला होता। त्यामुळे आमच्या मंडल यात्रेवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारात गाभारा तोडण्यात येणार, यावरून आमदार रोहित पवार आक्रमक। तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आम्ही तोडू देणार नाही, रोहित पवारांचा इशारा। मुंबई आयटीआयमध्ये आजपासून 22 ऑगस्टपर्यंत पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचं आयोजन। लेझीम, फुगडी आणि लगोरी, विटीदांडूसह पावनखिंड, दौड, पंजा लढवणं, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांबचा समावेश। मंत्री लोढांकडून स्पर्धेचं आयोजन। आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी कोर कमिटीची बैठक। महामंडळ वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून सूरज चव्हाण यांची हकालपट्टी झाल्यानंतर रिक्त पदावर अध्यक्ष निवड यासह विविध विषयांवरती चर्चा होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईसाठी अध्यक्ष मिळेना। मागच्या 10 महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त। विधानसभा निवडणुकीपूर्वी समीर भुजबळ यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता। शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करण्यासाठी मोहीम। खासदार शाहू महाराज, राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक। शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत 15 ऑगस्टला महामार्ग विरोधी ठराव पारित करण्याचा निर्णय। शक्तीपीठ महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित होण्याची अपेक्षा आहे त्या शेतांमध्ये तिरंगा फडकवण्याचा निर्णय। तिरंगा फडकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात अशा आशयाचे विरोध सुरू केला जाणार असल्याची माहिती। गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरणात आपल्याला गोवलं जात आहे। लवकर पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू मांडणार, मुख्य आरोपी अमित सुरवसेची प्रतिक्रिया।
एक महत्त्वाची अपडेट थोड्याच वेळात मनसेकडून मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेकडून खलबतं केली जाणार आहेत। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि उपाध्यक्ष या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती मिळतेय। थोड्याच वेळात मनसेची मुंबईमध्ये खलबतं सुरू होणार आहेत, तर राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही खलबतं होती। बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरात 3 वर्षाच्या मुलाला दुचाकीनं चिरडलं। माफ करा, 4 चाकीनं चिरडलं। इमारतीखाली खेळताना ही घटना घडली। जखमी मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, शिवीगाळ करत धमकी। गरोदर माता कार्ड कलर फॉर्मॅटमध्ये का नाही अशी विचारणा करत मारहाण केल्याचं समजलं। पुण्यामध्ये आपल्या काकूला आय लव्ह यू म्हणणाऱ्या तरुणाला हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, 2 आरोपींना अटक। नाशिकमध्ये आदिवासी विकास कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 125 आंदोलकांवर मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल। महिनाभरापासून आंदोलन सुरू असल्यानं आंदोलकांचा संयम सुटला। मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आयुक्त कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा इशारा। संभाजीनगरच्या फारुळा गावात 5 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत खिळखिळी। माझाच्या बातमीनंतर अखेर बिल्डर दीपक झुंझुनवाला यांना सध्याच्या बाजारभावानुसार फ्लॅटधारकांना प्रत्येकी 16 लाखाचे चेक दिले। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ गावच्या तलाठी कार्यालयातच छतगळती। छताला लागलेल्या गळतीमुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र भिजल्याची माहिती। सगळी कागदपत्र प्लास्टिकनं झाकण्याची कार्यालयावर नामुष्की। भंडाऱ्याच्या सरांडी बुद्रुक परिसरात गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास। प्रशासनानं या मार्गाची दुरुस्ती आणि सुस्थितीतील रस्त्याची निर्मिती करावी, ग्रामस्थांची मागणी। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। चंद्रपूर शहरातले अनेक रस्ते जलमय। मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर साचलेलं पाणी यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून वाट काढणं अतिशय जिकिरीचं जात आहे। नागपूरमध्ये सासरी सातत्यानं छळ होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। 2014 पासून सातत्यानं पतीकडून मानसिक छळ होत असल्याची माहिती। या प्रकरणी गुन्हा दाखल। जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू। दृष्टी गमावलेल्या माला पापळकरांची परिस्थितीवर मात। पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी माला यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली होती। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या फेर सर्वेक्षणाला लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा विरोध। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। पुण्याच्या मंगळवार पेठेतील रस्ते विकास मंडळाची 500 कोटी रुपये किमतीची जागा अवघ्या 60 कोटी रुपयांना देण्याचा निर्णय अखेर रद्द। जागा खासगी विकासकाला देण्याचा निर्णय घेतला होता, माझानं बातमी दाखवली होती। मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटना आज आझाद मैदानात जेल भरो आंदोलन करणार। मुंबईचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप संगवेंवर कठोर कारवाई करावी, तसंच शिक्षक समस्यांचं त्वरित निराकरण करावं या मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक। राज्यातील गणेशोत्सवाची तयारी, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि इतर बाबींवर बैठकीत चर्चा होणार। बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेल्या मार्मिकला 65 वर्ष पूर्ण। यानिमित्त रवींद्र नाट्य मंदिर इथे कार्यक्रमाचं आयोजन। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महायुतीचा कारभार यावर बोलण्याची शक्यता। स्वातंत्र्यदिनी चिकन मटण बंदीसाठी केडीएमसीनं काढलेल्या अधिसूचनेवर 2026 चा उल्लेख। यावरून मनसे नेते राजू पाटलांची केडीएमसीवर टीका। अतिघाई 2026 मध्ये नाही, केडीएमसी मांसाहार बंदीचा फतवा काढण्याची किती घाई, असा राजू पाटलांनी टोला लगावलाय। दहीहंडीचा सराव करताना 6व्या थरावरून कोसळून 11 वर्षीय गोविंदाचा दहिसरमध्ये मृत्यू। 14 वर्षांखालील गोविंदा सहभागी झाले तरी त्यांना थरांवर हंडी फोडण्यासाठी सामील करू नका, मोठ्या गोविंदा पथकांचं सगळ्या छोट्या मोठ्या मंडळांना आवाहन। शनिवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मुंबईसह राज्यभरात गोविंदा पथकांचा सराव। मुंबईतल्या रंगारी पथक चाळीमधील गोविंदांचा मानवी मनोरा रचण्याचा सराव। माजी खासदार आणि माजी आमदारांनाही मंत्रालय प्रवेशासाठी चेहरा पडताळणी बंधनकारक। त्याचप्रमाणे आमदार खासदारांच्या वाहनांना पार्किंगची व्यवस्था मंत्रालयाबाहेरच करावी लागणार। 15 ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी। कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बंदी। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे।
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद. 17 ऑगस्टला वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. 10 ऑगस्टला या रेल्वेला पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं होतं. पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं 76% काम पूर्ण. 70 किलोमीटरपैकी 21 किलोमीटर रूळ बसवण्याचं काम पूर्ण. त्यामुळे मार्ग लवकरच दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता. बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ. मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल 2 लाखांची वाढ. दररोज सरासरी 40 लाख प्रवासी संख्या आता 42 लाखांवर पोहोचली. मुंबईत लोकल मेट्रो जोडणीसाठी समिती स्थापन. 39 लोकल आणि 34 मेट्रो स्थानकांचं सर्वेक्षण होणार. या महिन्यामध्ये समितीची बैठक होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात उभारलेला 9.90 किलोमीटरचा सायकल ट्रॅक काढण्यात येणार. ट्रॅक काढल्यानंतर वाहनांसाठी 3 मार्गिका करण्यात येतील. यामुळे प्रवासाचा कालावधी 25 वरून 15 मिनिटांवर येईल. रक्षाबंधन काळात एसटीला 137 कोटी रुपयांचं उत्पन्न. 4 दिवसात 1,93,00,000 नागरिकांचा एसटीनं प्रवास. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी 18 सप्टेंबरला सोडत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,285 घरांसह 77 भूखंडांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू. राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद. आतापर्यंत 1,03,115 विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचं संकलन सेवा कार्यान्वित. ही सेवा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठी अनिवार्य. सगळ्या आस्थापनांकडून आतापर्यंत सुमारे 202 टन घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलित. संभाजीनगर शहरामध्ये खासदार संदीपान भुमरेंच्या कार्यालयासमोर अपघात. एका इनोव्हा गाडीनं वृद्ध महिलेला उडवलं. यानंतर वृद्ध महिलेला उचलून रस्त्याच्या बाजूला ठेवून चालक पसार. दरम्यान गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्याचं समोर. देशात गतवर्षाच्या तुलनेत खरीप पेरण्यांमध्ये 38.48% वाढ. भात पिकाच्या लागवडीत सर्वाधिक वाढ. तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय खाद्यतेल मिशन राबवूनही तेलबियांची लागवड 7% घटली. देशातील किरकोळ महागाईच्या दरात घसरण. जुलै 2025 मध्ये महागाई दरात 1.55% घसरण. हा 8 वर्षांचा नीचांक आहे. 14,500 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांचा कांदा अनुदान मिळणार. या अनुदानाचा नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लाभ होणार. 2023 मध्ये शेतकऱ्यांना 200 क्विंटलच्या मर्यादेमध्ये प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. कोल्हापूरच्या डॉक्टर अनिता परितेकर यांनी मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या 50 तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला आणि 25,000ची रोकड लंपास. कोल्हापुरातल्या न्यू शाहूपुरीतला प्रकार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर रंगीत तालीम. या काळामध्ये लाल किल्ल्याभोवती काही रस्ते बंद असतील. त्यामुळे वाहतूक प्रभावित होईल. देशात आणखी 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. याआधी देशातील विविध शहरात 6 सेमीकंडक्टर प्रकल्प आधीच मंजूर आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात अमेरिकेचा दौरा करणार. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्याची शक्यता. 9 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांचं 80वं सत्र सुरू होणार आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडची फलंदाज सोफिया डंकलेला जुलै महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा किताब मिळालाय. गिलनं जुलै महिन्यात 3 कसोटी सामने खेळले आणि 94.50च्या सरासरीनं 567 धावा केल्या. भारत आणि चीनमधली विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील चर्चा प्रगतीच्या टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती. कोरोना काळात तसंच पूर्व लडाख सीमा वादामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. बेकायदा बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून छापेमारी. मुंबई, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई, सुरत अशा जवळपास 15 ठिकाणी ईडीकडून छापेमारी. क्रिकेट बेटिंग ॲप प्रकरणी भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाची आज ईडी चौकशी होणार. बंदी असलेल्या वनेक्स या बेटिंग ॲपची रैनानं जाहिरात केली होती. या ॲपवरती मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. अभिनेता अक्षय कुमारला विमानतळावर सोडल्यानंतर परतणारी एसयूव्ही जप्त. काचा काळ्या असल्याचं वाहतूक पोलिसांचं कारण. एक महत्त्वाची